माझं नाव राघवेंद्र आहे आणि हेअरफॉलबद्दल आय थिंक माझ्या वडिलांना पण हेअरफॉल आहे, मेजॉरिटी त्यांचे हेअर्स गेलेले आहेत आणि त्यामुळे माझं हेअरफॉल ऑलमोस्ट 10th आणि 12th नंतर स्लोली सुरू झालं होतं. काही मेडिकेशन्स आणि काही ट्रीटमेंट वगैरे घेतल्या होत्या, बट समहाऊ ज्यावेळेस मी आयुर्वेदिक कन्सल्टेशन केलं दॅन आय रिअलाइज की रिग्रो इज नॉट दॅट इझी जॉब आणि सगळ्यांच्या फिजिकल हेल्थनुसार ते होऊ शकत नाही. आणि फायनली माझ्या मेहुण्याने रामने ट्रीटमेंट घेतली होती मॅमपाशी, त्याचं ट्रान्सप्लांट झालं आणि त्याचे रिझल्ट्स पाहिल्यानंतर असं वाटलं की आय थिंक आय कॅन गिव्ह अ ट्राय. अँड माय वाईफ ऑल्सो पुश मी अ लॉट की लेट्स ट्राय, ॲटलिस्ट मॅमला जाऊन भेटूया. आणि वेन आय मीट टू मॅम आय थिंक देन आय डिसाइडेड की विल गो विथ दॅट. Hello all, my name is Raghvendra आणि you can see my look after 8 months. ऑलमोस्ट 8 months झालेत माझ्या ट्रान्सप्लांटला आणि हा आता माझा लुक आहे. मी ज्यांना कुणाला भेटतो, माझ्या फ्रेंड्सला किंवा काही रिलेटिव्सला वगैरे, त्यांच्या पाहण्यामध्ये हा रिझल्ट दिसून येतो की किती त्यांना डिफरन्स दिसतो आहे की आधीचा लुक, हेअरचा लुक आणि आताच्या हेअरच्या लुकमध्ये भरपूर डिफरन्स दिसतो. आणि वेनेवर आय एम ऑल्सो सीइंग इन द मिरर मायसेल्फ, त्यावेळेस पण मला तो डिफरन्स जाणवतो ओव्हर दी टाईम. टॉकिंग अबाउट दी ओव्हरऑल प्रोसेस अँड दी क्लिनिक अँड दी स्टाफ, इट वॉज रिअली बेस्ट एक्सपिरियन्स आय हॅव. सर्जरी म्हटलं की एक मनामध्ये भीती असते की हा खूप पेनफुल असेल, खूप त्याच्यानंतर खूप त्रास होईल वगैरे. आणि स्पेसिफिकली मला अगोदर मी एकाला पाहिलं होतं ज्याचा ॲनेस्थेशिया डोळ्यातून खाली वगैरे झाला होता, तो आय वॉज हॅविंग दॅट फेअर की तो काही चान्स असू शकतो. बट इथं आल्यानंतर समजलं की पेनफुल सर्जरी बिलकुल नव्हती. इनिशियल 2-3 इंजेक्शन्स यू विल रिअलाइज की इंजेक्शन टोचतं, देन यू डोंट रिअलाइज एनिथिंग टिल द एंड ऑफ द डे. आणि इवन सर्जरी झाल्यानंतर पण, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 1-2 आठवड्यानंतर पण तुम्हाला तो पेन जाणवत नाही, जो पेन मला असं वाटत होतं की जाणवेल म्हणून. आणि जसे तुम्ही ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माझे जे चेहऱ्यावरचा, फेसवरचा जो लुक आहे तो चेंज झाला आहे आणि तो चेंज एव्हरी वन इज रिकग्नायझिंग. माझे फ्रेंड्स असो, फॅमिली असो किंवा इवन मी पण रिकग्नाइज करतो. सो ॲट द एंड आय वुड से की इफ यू आर लुकिंग, इफ यू आर थिंकिंग टू डू अ ट्रान्सप्लांट, इट इज अ राईट टाईम टू कम हिअर अँड विजिट. तुम्ही ट्रान्सप्लांट करावं की नाही करावं तो तुमचा डिसिजन असू शकतो, बट डोंट वेस्ट टू मच टाईम, बिकॉज जेवढे जास्त हेअर जातील तेवढे जास्त तुम्हाला जास्त ग्राफ लागेल आणि ती प्रोसेस टीडियस होत जाईल, रिकव्हरी टीडियस होत जाईल. बट इट इज अ राईट टाईम टू विजिट. आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, ॲटलिस्ट तुम्ही येऊन विजिट करा, मॅमला भेटा. कारण जेव्हा तुम्ही भेटाल ना, तुमचे जे n नंबर ऑफ डाऊट असतील ना ते क्लिअर होतील आणि तुम्हालाही तो कॉन्फिडन्स भेटेल की नाही, आपण ही तर प्रोसेस केली पाहिजे, आपण इथली ट्रीटमेंट घेतली पाहिजे, अँड दॅट विल मेक युअर लाईफ मच बेटर. युजली एक क्वेश्चन असतो की रादर दॅन गोईंग फॉर अ हेअर ट्रान्सप्लांट यू कॅन यूज द पॅच. आणि बरेच जणांनी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये त्यांनी सांगितलं होतं ते वापरत आहेत आणि ते म्हणतात की इट्स अ गुड थिंग, यू कॅन अप्लाय इट अँड यू डोंट नीड टू स्पेंड टू मच अमाऊंट, टू मच टाईम, इट इज इझी गो. बट जेव्हा तुम्ही पॅच लावता, ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला माहीत असतं की ते खोटं आहे आणि तो कॉन्फिडन्स लेवल तुमच्या म्हणतात मनातल्या मनात एक रिग्रेट असतो. अँड आय हॅव डिस्कस विथ दिस थिंग्स जे लोक पॅच वापरतात. आफ्टर डुईंग दिस ट्रान्सप्लांट आय वॉज नॉट बॉदर की माझे केस कमी आहेत वगैरे, बट द लेवल ऑफ कॉन्फिडन्स आय गेन ओव्हर दी टाईम की माझ्या फेशियल एक्सप्रेशनवर किंवा माझ्या फेशियल लुकवर जो चेंज आला आहे तो लोकांच्या डोळ्यातून मला दिसतो आणि तो कॉन्फिडन्स लेवल माझ्यामध्ये पण आला आहे की माझा लुक चेंज झाला आहे. अँड आय वुड मस्ट रिकमेंड रादर दॅन थिंकिंग ऑफ पॅच अँड अदर ट्रीटमेंट, इट्स गुड to consider a proper treatment from a proper guided people like ma'am, and always better to have a good decision at the right time. At the end I would like to thank Mediskin Hair Clinic and it's a must place to visit. Thank you.